वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 9.3 सॉल्व करणार आहोत, जे ह्याच्यातलंच आहे की दॅट टर्म बिलॉंग टू विच सेट, म्हणजे पुढचा नंबर कुठला बिलॉंगिंग नंबर आहे या सेटला तो आपल्याला शोधायचा आहे. तर इथे बघा, आता हे जे नंबर दिलेत 297, 135, 501, 189, ह्याच्यात तसं बघायला गेलं तर काहीच रिलेशन दिसत नाहीये. ठीक आहे, मग तुम्ही इथे काय बघणार की कुठल्या नंबरने हा नंबर, हे सगळे नंबर डिवाइड होत आहेत. मग 2 नी होईल का? नाही, कारण सगळीकडे काय आहे, मागे ऑड नंबर आहे. मग 3 नी होईल का? बघूयात. 9 आपण 3 ने जेव्हा डिवाइड होतो तेव्हा आपण काय करतो की या सगळ्याची ऍडिशन करतो नंबरची. मग 9 + 7 किती होतं? 16. 16 + 2 इज 18. मग 18 हा 3 ने डिवाइड होतो का? होतो. 135. 5 + 3 इज 8 + 1 इज 9, म्हणजे 9 पण 3 ने डिवाइड होईल. 5 + 1 इज 6. 6 3 ने डिवाइड होईल. 8 + 1 इज 9 and 9 + 9 इज 18, म्हणजे हा पण 3 ने डिवाइड होईल. मग असा नंबर आपल्याला शोधायचा खालच्या ह्याच्यातनं की तो 3 ने डिवाइड होईल. मग इथे बघा, 5 + 3 8 हा होणार नाही. 5 + 5 इज 10 + 3 इज 13 हा होणार नाही. 4 + 3 इज 7 + 2 इज 9, म्हणजे 243 हा डिवाइड होईल. पुढचा बघा, 8 + 1 9 आहे and 9 + 7 इज 16. सो 16 नंबर 3 ने डिवाइड होणार नाही. मग कुठला ऑप्शन आहे? थर्ड. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा, 88 आणि 35. आता हे नंबर तुम्ही बघितले तर ह्याच्या +1 केला तर स्क्वेअर येईल, म्हणजे 80 + 1 केलं तर 9चा स्क्वेअर येईल. 8 + 1 केलं तर 3चा स्क्वेअर येईल. 35 + 1 केलं तर कशाचा स्क्वेअर येईल? 6चा स्क्वेअर येईल. मग आपल्याला असा खाली बघायचा आहे स्क्वेअर की ज्याच्यात +1 केल्यावर तो कशाचा स्क्वेअर येईल. आता 3चा स्क्वेअर, आपण 3 + 1 केला तर 4 आहे. मग 4 कशाचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर आहे. मग हा एक ऑप्शन असू शकतो. तरी आपण पुढची एकदा चेक करूयात. 50 + 1 केल्यावर 51 येतं. 51 हा कशाचा स्क्वेअर नाहीये. 27 हा कशाचा स्क्वेअर नाहीये. 26 + 1 केल्यावर, आणि 5 + 1 6 केल्यावर तो पण कशाचा स्क्वेअर नाहीये. सो ऑप्शन काय असणार आहे? 3. इथे बघा, इथे डायरेक्ट स्क्वेअर दिलेले आहेत 121, 64, 36. मग खाली कुठला नंबर हा स्क्वेअर नंबर आहे? तर तो आहे 169. हा आहे 13चा स्क्वेअर. ठीक आहे, सो थर्ड ऑप्शन इथे मार्क करा, आणि इथे पहिले इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट. 41, 43, 3, 5, 17, 19 हे सगळे काय आहेत? प्राईम नंबरचे पेयर्स आहेत. ठीक आहे, कुठले प्राईम नंबर? ट्विन प्राईम नंबर, ज्याच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे, म्हणजे ते काय झाले? ट्विन प्राईम नंबर्स. मग खाली असा कुठला प्राईम नंबर ज्या 2चा डिफरन्स आहे? तो आहे 11 आणि 13. आणि इथे बघा, 69 कुठल्या टेबलमध्ये येतो? त्याच्यानंतर 71, पण हा प्राईम नंबर नाही, त्यामुळे ही पेअर येणार नाही. 11 आणि 13 हे दोन्ही काय आहेत? प्राईम नंबर्स, आणि दोघांमध्ये 2चा डिफरन्स आहे. सो ऑप्शन नंबर 2 मार्क करा, 11 and 13. नेक्स्ट बघा, 15, 3 and 21. आता हे तुम्ही नीट जर तुमच्या लक्षात असेल, ट्रँग्युलर नंबर आणि स्क्वेअर नंबर, तर हे तिन्ही आहेत, हे ट्रँग्युलर नंबर्स आहेत. ट्रँग्युलर नंबर आपण कसे करतो? 1 + 2 = 3. मग 1 + 2 + 3 = किती होतं? 6 होतं. हा नेक्स्ट प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात +4 केलं की तो नेक्स्ट प्राईम नंबर येईल 10. मग 5 ऍड केलं की कुठला नंबर होतो? 15. आणि त्याच्यानंतर होतो 21. मग 21च्या पुढचा प्राईम नंबर कुठला आहे, जो या सेटमध्ये आहे, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. 21 मध्ये आपण आता 21 कधी येतं? जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 ऍड करतो. ठीक आहे, म्हणजे पुढच्या ह्याच्यात 7 ऍड केलं, म्हणजे 21 + 7 केल्यावर पुढचा प्राईम नंबर, सॉरी, ट्रँग्युलर नंबर काय येईल? 28 येईल. मग 28 इथे आहे का? नाही. मग 28 प्लस आपण 8 केल्यावर कुठला नंबर मिळतो आपल्याला? 8 + 8 16, 36. मग 36 हा पुढचा ट्रँग्युलर नंबर आहे, तो आहे का इथे? येस. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट नंबर बघूयात. 4205, 6427, 8729. आता ह्याच्यामध्ये पण तसं बघायला गेलं तर काहीच रिलेशन नाहीये. ठीक आहे, सगळे ऑड नंबर आहेत, फक्त शेवटी 7 आहे, 9 आहे आणि 5 आहे. पण इथे पण सगळीकडे मागे ऑड नंबर आहेत, त्यामुळे ते पण कळणार नाही की ह्याच्यातला कुठला आहे. मग आता इथे बघा, 4 × 5 केल्यावर आपल्याला 20 मिळते. 6 7 जा 42, 8 9 जा 72. माझा या सेटमधला कुठला येईल बघा? 5 7 जा किती येतं? 35 येतं. सो हा ऑप्शन नाही. 3 7 जा 21 येतं. येस, सेकंड नंबर इज अवर आन्सर. पुढचं घेऊन बघा. 9 3 जा किती? 27, हे नाहीये. 6 5 जा 30, हे पण नाहीये. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. आता इथे बघा, LCD हे काय आहेत? हे सगळे रोमन नंबर्स मधले आहेत. L म्हणजे किती आहे? L म्हणजे आहे 50, C म्हणजे आहे 100, आणि D म्हणजे आहे 500. मग त्याच्यानंतरचा पुढचा रोमन नंबर आपल्याला कुठला शिकवलाय? M. ठीक आहे, LCDM. आणि M म्हणजे काय आहे? M = 1000.
सो हे कुठले रोमन नंबर्स आहेत का नाही, सो ऑप्शन 1 इज करेक्ट. नेक्स्ट बघा 2 and 1/4, 4 and 2/8, 3 and 1/4. तर ह्याच्यामध्ये रिलेशन काय आहे, इथे बघा सगळ्याचा 1/4 पार्ट घेतलेला आहे 2 and 1/4. ठीक आहे, ह्याच्या पुढे 2/8 म्हणजेच काय 1/4 तर येतं, 2 1 जा 2, 2 4 जा 8. हे हवं तर मी सॉल्व्ह करून दाखवते. इथे बघा हे 1/4च आहे, 2/8 काय आहे 2 1 जा 2, 2 4 जा 8. म्हणजे हे काय येतं 4 and 1/4. मग तसंच आपल्याला पुढच्या ह्याच्यातला नंबर शोधायचा. आता आपण पहिलाच ऑप्शन घेऊन बघूयात 5 4 and 16. 5 4/16. सो इथे बघा 4 1 जा 4, 4 4 जा 16. म्हणजे हे काय येतं 5 and 1/4. म्हणजे पहिलाच ऑप्शन येतोय. सेकंड बघा 1/2 आहे, 2/4 आहे. हे काय येईल 2/4 आपण जर डिवाइड केलं 2 नी तर 1/2 येईल. ठीक आहे, आणि हे 1/8 आहे, त्यामुळे हे पुढे कशाने डिवाइड होणार नाही. सो आन्सर काय आहे फर्स्ट ऑप्शन. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, आता हे जे आहेत हे सगळे क्यूब नंबर्स आहेत. 512 आहे, हा 8चा क्यूब आहे. ठीक आहे, 512 8चा क्यूब आहे. 64 हा कशाचा क्यूब आहे 4चा क्यूब आहे. 216 हा कशाचा क्यूब आहे 6चा क्यूब आहे. मग असा खालचा कुठला नंबर आहे जो कशाचा तरी क्यूब आहे. मग हा 27 आहे, तो 3चा क्यूब आपल्याला माहिती आहे. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा 279 and 53. आता ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, एक इव्हन नंबर आहे, बाकीचे दोन्ही ऑड नंबर आहेत. पण हे जे दोन्ही ऑड नंबर आहेत हे काय आहे 79 आणि 53. हे कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, म्हणजे हे काय झाले प्राईम नंबर झाले. आणि 2 पण हा प्राईम नंबर आहे. 2 हा एकच असा इव्हन प्राईम नंबर आहे, बाकीचे सगळे काय आहेत ऑड आहेत. मग खालच्या ह्याच्यात कुठला प्राईम नंबर आहे, सो खालच्या ह्याच्यात फक्त 37 हा प्राईम नंबर आहे. बाकी कुठल्या ना कुठल्या तरी टेबलमध्ये सगळे नंबर येतात, कुठल्या ना कुठल्या तरी नंबरमध्ये डिवाइड होतात, फक्त 37 होत नाही. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा 345, 789 and 123. आता इथे बघा 3 नंतर +1 गेला तर 4 येतं, 4 + 1 गेलं तर 5 येतं, 7 + 1 गेलं तर 8 येतं, 8 + 1 गेलं तर 9 येतं. ठीक आहे, 1 + 1 गेलं तर 2 येतं, 2 + 1 गेलं तर 3 येतं. म्हणजे +1 ऍड होत गेलाय. मग इथे बघा 2 + 1 गेल्यावर 3 येतंय का नाही, सो हा ऑप्शन नाही. 6 + 1 7 होतंय, पण 7 + 1 गेल्यावर 9 येतंय का नाही, सो हा ऑप्शन पण नाही. नेक्स्ट बघा 5 + 1 गेल्यावर 6 येत आहे, 6 + 1 गेल्यावर 7 येत आहे. सो थर्ड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट पण येत नाही, सो थर्ड ऑप्शन. आता इथे 1/8, 3/6 and 4/5. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्या तसं काही ह्याच्यात रिलेशन नाहीये. पण जर तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर ऍड केलं तर 1/8 काय येतं 9 येतं, 3/6 3 + 6 केल्यावर काय येतं 9 येतं, आणि 4 + 5 केल्यावर पण काय येतं 9 येतं. मग खालचा असा कुठला ऑप्शन आहे 7 + 2 केल्यावर 9 येईल. सो ऑप्शन 4. नेक्स्ट बघा 512 64. आता हे काय झालंय क्यूब आणि स्क्वेअर असं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे 512 कशाचा स्क्वेअर आपण आत्ताच बघितलं 8चा क्यूब आहे, आणि 64 हा 8चा स्क्वेअर आहे. तसंच 216 हा कशाचा क्यूब आहे 6चा, आणि 36 कशाचा स्क्वेअर आहे 6चाच. बरोबर, तसंच हे पण कॉम्बिनेशन आहे. मग असं खालती कुठलं कॉम्बिनेशन आहे सेम. इथे बघा 16 हा कशाचाच क्यूब नाहीये, आणि त्याच्यानंतर स्क्वेअर हा 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर आहे. त्यामुळे आपण हा क्यूब कशाचाच नसल्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर इथे हा 7चा क्यूब नाहीये, 49 स्क्वेअर आहे, हा 5चा स्क्वेअर आहे, पण हा 5चा क्यूब नाहीये. सो ऑप्शन काय येईल 1. म्हणजे 1चा क्यूब केल्यावर पण 1च येतं, आणि 1चा स्क्वेअर केल्यावर पण 1च येतं. सो ऑप्शन 1. आता बघा हे जे नंबर आहेत त्याचं 5 4 3 6 2 8 7 1. इथे 5 4 3 6 आपण जर त्या तिघांचं रिलेशन बघितलं तर तसं काहीच नाही. इथे 2 इव्हन नंबर आहेत, एक ऑड नंबर आहे. आता हे जर आपण 2 ने डिवाइड होईल का, पण हा होणार नाही. 3 ने डिवाइड होईल का बघूयात आपण. 5 + 4 इज 9, 9 + 3 इज, ह्याचं टोटल किती येत आहे 18 येत आहे. ठीक आहे, +8 इज 18. सो इथे ह्याचं पण 18 येत आहे. 3 0 2 4, 4 + 2 इज 6, 6 + 3 इज 9, याचं 9 येत आहे. ठीक आहे, म्हणजे हे सगळे नंबर 3 नी किंवा 9 नी डिवाइड होत आहेत. मग असा खालचा आपल्याला नंबर शोधायचा आहे जो 3 नी किंवा 9 नी डिवाइड होईल. तर इथे बघा पहिला ट्राय करूयात आपण. 9 + 4 इज 13, 13 + 1 इज 14, आणि 14 + 5 इज 19. सो इथे 19 येते, सो हा ऑप्शन नाही येणार.
6 + 4 10, 10 + 2 is 12 and 12 + 7 is 19. सो हा पण ऑप्शन नाही येणार. 9 + 7 is 16, 16 + 6 is 22, 22 + 5 is किती येत आहे 27. 27 हा डिव्हिजिबल बाय आहे 3 नी पण आहे 9 नी पण आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4, 1 + 2 is 3, 3 + 3 is 6, 6 + 4 is 10. त्यामुळे हा पण नाही येणार. मग कुठला ऑप्शन येणार आहे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. इथे बघा 32/8, 12/3 आणि 48/12. आता हे जर आपण सॉल्व्ह करायचं म्हणलं इथेच पटकन सॉल्व्ह करून दाखवते. 32/8, 8 1 जा 8, 8 4 जा 32, म्हणजे याचा आन्सर येत आहे 4. तसं इथे बघा 3 1 जा 3, 3 4 जा 12, 12 1 जा 12, 12 4 जा 48. म्हणजे सगळ्याचं काय येत आहे वरती आन्सर सगळ्याचा 4 येत आहे. असा खालचा कुठला ऑप्शन आहे याचा आन्सर 4 येईल. तर इथे बघा 7 4 जा 28 आहे. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. बाकी कुठलंच नाहीये तसंच. ठीक आहे. 8चं 32 आहे इथे वरती 32 असतं त्याचा आन्सर 4 आलं असतं. म्हणजे आपला आन्सर काय आहे 28/7. चला नेक्स्ट नंबर बघा. 6 4 2 1, 2 4 1 6, 1 6 4 2. आता इथे जर तुम्ही पॅटर्न ऑब्झर्व केला तर 6 4 2 1 तेच नंबर इथे थोडेसे इंटरचेंज करून सेम नंबर, म्हणजे हेच 4 नंबर इथे रिपीट झालेत, फक्त त्याच्या पोझिशन बदलल्या. इथे पण सेम झाले तशाच पोझिशन बदलल्यात. म्हणजे आता आपल्याला पुढचा नंबर असा शोधायचा ज्याच्यात 1 6 4 2 असेल. इथे बघा 7 आलाय सो हा ऑप्शन नाही. इथे 5 आलाय हा ऑप्शन नाही. इथे 8 आलाय हा पण ऑप्शन नाही. म्हणजे ऑप्शन कुठला आहे थर्ड 1 4 2 6. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा 3/4, 1/2 अँड 1/4. आता हा फ्रॅक्शन पार्ट बघा की 3/4 हा नंबर पुढे आपण सॉल्व्ह करायचं म्हणलं तर हा सॉल्व्ह होऊ शकतो का नाही. कारण कुठलाच असा नंबर नाही जो 3ला आणि 4ला डिवाइड करेल. तसंच हा 1/2 ही सर्वात स्मॉलेस्ट टर्म आहे फ्रॅक्शन मधली आणि 1/4 म्हणजे ही कशाने डिवाइड होणार नाही. असा कुठला नंबर आहे. आता इथे बघा 4/2 हा 2 नी डिवाइड होईल हे दोन्ही नंबर. सो हा ऑप्शन येणार नाही. 15/3 3 नी डिवाइड होईल. 3 1 जा 3, 3 5 जा 15. सो हा ऑप्शन येणार नाही. 4 1 जा 4, 4 3 जा 12. हा ऑप्शन येणार नाही. पण 2/7 हे कशाने डिवाइड होणार नाही. ठीक आहे. हा इव्हन नंबर आहे हा ऑड नंबर आहे आणि हे कुठल्याच नंबरच्या म्हणजे 2 नी सर्वात स्मॉलेस्ट नंबर काय आहे 2 किंवा 3 कुठल्याच हे नंबर डिवाइड होणार नाही. सो ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा 53 97 अँड 20. आता इथे ह्याच्यामध्ये सुद्धा काही रिलेशन नाहीये, सगळे रॅन्डम नंबर्स आहेत. मग आपण कसं शोधायचं. मग इथे बघा 5 - 3 केलं तर येतंय 2, 9 - 7 केलं तर येतंय 2, 2 - 0 केलं तर येतंय 2. म्हणजे आता खालचा कुठला नंबर आहे तसा 4 - 2 42. म्हणजे 4 - 2 केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे 2. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. नेक्स्ट बघा 9 3 अँड 6. पुढचा नंबर कुठला येईल. आता हा 9 3 आणि 6 हे सगळे कशाचे मल्टिपल आहे 3चे मल्टिपल आहे. 3 2 जा 6, 3 3 जा 9. मग आपल्याला असाच खालचा नंबर बघायला लागेल. मग कुठला येईल इथे. हा कुठला आहे 12 आहे. 12 आहे 3चा मल्टिपल आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा 16 आहे. 16 आहे का 3चा मल्टिपल नाहीये. 5 पण नाहीये आणि 10 पण नाही. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. चला नेक्स्ट नंबर बघूयात. आता ह्याच्यात पण तसं बघायला गेलं तर काही रिलेशन नाहीये. मग आपण कशाने डिवाइड होतं ते बघूयात. किंवा कशाची ऍडिशन केली तर हे कुठले नंबर येत आहेत का. नाही. इथे बघा आता 8 + 5 इज 13, 13 + 2 इज 15, 15 + 5 इज 20. म्हणजे हा नंबर 3 ने डिवाइड होणार नाही. त्याच्यानंतर 7 + 6 इज 13, + 1 इज 14, + 2 इज 16. म्हणजे 3 ने आणि 9 ने दोन्ही डिवाइड होणार नाही. त्याच्यानंतर नंबर कुठला राहतो 7 राहतो. 7 ने डिवाइड होईल का हा नंबर नाही. 20 ह्याचं आपण करून बघूयात. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 1 जा 7 नाही होणार. म्हणजे 7 ने पण हे नंबर डिवाइड होत नाहीयेत. मग 9 ने पण होणार नाही. मग त्याच्यानंतर 10 येतो. 10 ने फक्त कधी डिवाइड होतं जेव्हा मागे 0 असतो युनिट प्लेसला. मग 11 ने बघूयात. बघा हे नंबर दिलेले आहेत. आता 11 ने डिवाइड होत आहेत का ते बघूयात. डिवायडेड बाय 11. सो 11 1 जा 11, 11 किती येणार इथे 7 जा 77. ठीक आहे. मग 85 - 77 किती येईल 8 येईल. म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला
82 तयार झाला. ठीक आहे, परत आपल्याला काय करायला लागेल, 11 7 जा 77 करायला लागेल. आता मग 82 मायनस 77 करायचे, ते किती येणार आहे 5. म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला 55 आणि 11 5 जा 55 म्हणजे हा 11 डिवाइड होतोय. मग तसेच हे नंबर पण होत असतील. मग आपण ग्रुपला कुठल्या नंबर आहेत त्यातला एक ऑप्शन ट्राय करूयात. 8487 आहे पहिला, सो तो ट्राय करूयात. 8487 डिवाइड बाय 11. 11 1 जा 11, 11 7 जा 77. आता 84 मायनस 77 किती येतं 7 येईल. म्हणजे पुढचा नंबर झाला 78 तयार झाला. 11 परत 7 जा 77. मग 78 मायनस 71 इज किती होईल, पुढे 1 उरेल, फक्त 17. पुढचा नंबर 17 झाला, म्हणजे हा डिवाइड होणार नाही. सो नेक्स्ट नंबर घेऊन बघूयात 6083. तुम्हाला ही डिव्हिजन कळत नसेल तर एक आपण नॉर्मल डिव्हिजन करून बघूयात. 6083 11. आता 11 बघा, इथे 11 5 जा 55 घ्यायला लागेल, बरोबर. 60 मायनस 55 इज 5. मग इथे आला 58 नंबर तयार झाला पुढचा. कळलं, ह्याच्या ही डिव्हिजन लवकर समजून घ्या कारण ही सोडवायला सोपी आहे. 11 5 जा 55 परत. ठीक आहे, 8 मायनस 5 इज 3. इथे 0 म्हणजे वरचा 3 खाली घेतला. 11 3 जा 33. म्हणजे हा नंबर पूर्ण डिवाइड होतोय 11 सो काय येणार आहे मग 6083 इज अवर करेक्ट आन्सर. चला इथे मार्क करा 6083 सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा 5306 3124 2168. आता हे सगळे इवन नंबर्स आहेत, पण पुढचं आपण जर पण तसं त्याच्यात बघायला गेलं तर रिलेशन काही नाहीये. म्हणजे 5000 नंतर डायरेक्ट 3000 आलाय, मग 2000 आलाय, म्हणजे तसं पण काही नाहीये. मग आता आपण बघूयात त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन केल्यावर काही येत आहे का. 5 6 जा 30 आहे. ठीक आहे, 3 4 जा 12 आहे, म्हणजे हे रिलेशन आपण घेऊ शकतो. 8 2 जा 16 आहे. मग आता पुढचा कुठला नंबर येईल. 8 7 जा किती होतं 56, तो हा येणार नाही. 9 8 जा 72, हा पण येणार नाही. 6 7 जा 42, हा येईल थर्ड ऑप्शन. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा 11/14 5/4 अँड 1/3. आता हे पण असे नंबर आहेत की कशाने डिवाइड होणार नाही. ठीक आहे, मग आता ह्याच्यातलं रिलेशन कसं शोधायचं, आपण ऍडिशन करून बघूयात. 11 प्लस 14, 11 प्लस 14 किती येईल 25 येईल. ठीक आहे, 5 प्लस 4 येईल 9, 1 प्लस 3 येईल 4. ठीक आहे, हे सगळे काय आलेत स्क्वेअर नंबर आलेत. मग तसंच पुढचं शोधूयात. 9 प्लस 6 किती येईल 15, हा स्क्वेअर नंबर आहे का नाही. 5 प्लस 15 प्लस 2 इज 17, हा पण नाही. 4 प्लस 13 इज 17, हा पण येणार नाही. 13 प्लस 3 इज 16, मग हा स्क्वेअर नंबर आहे का, आहे, 4चा स्क्वेअर आहे. सो ऑप्शन 4. नेक्स्ट बघूयात. आता हे नंबर तुम्ही नीट बघितले तर हे नंबर काय आहेत. 19 2 जा 38, 19 4 जा 76, 19 3 जा 57, म्हणजे 19चे मल्टिपल्स आहेत हे. मग खालचा असा कुठला नंबर आहे जो 19चा मल्टिपल आहे 114. की का, कारण 19 6 चा 114. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. ह्याच्याकरता 20 पर्यंत तरी तुम्ही ऍटलीस्ट टेबल पाठ करून ठेवा. चला नेक्स्ट नंबर बघा 50 37 आणि 10. इथे पण बघा सगळ्या स्क्वेअर नंबरमध्ये एक ऍड केला तर हा नंबर येईल. म्हणजे 49 प्लस 1 इज 50, 36 प्लस 1 इज 37, 9 प्लस 1 इज 10. मग आता असा कुठला नंबर आहे जो स्क्वेअर नंबरचे ऍड केला की तो नंबर आपल्याला मिळेल. मग इथे बघा 4चा म्हणजे 2चा स्क्वेअर आहे 4, प्लस 1 केल्यावर इथे काय आला पाहिजे 5. सो हा ऑप्शन येणार नाही. 122. आता 121 हा 11चा स्क्वेअर आहे, त्याच्यात प्लस 1 केला तर 122 येतं. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. आता इथे बघा 2 4 0 इव्हन नंबर आहेत सगळे. खाली ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिसतंय, हा ऑड नंबर आहे, हा ऑड नंबर आहे, हा ऑड नंबर आहे. 0 काय आहे इव्हन, म्हणजे 2 ने आपण ह्याला डिवाइड करू शकतो. म्हणजे हे सगळे नंबर कशाने होतील 2 ने डिवाइड होतील. सो ऑप्शन 3 मार्क करा इथे. नेक्स्ट नंबर बघा 6/11 2/7 14/19. आता ह्या नंबरामध्ये तसं रिलेशन बघायला गेलं तर काही नाही बघा. 11 प्लस 6 केलं तर 17 नंबर मिळतो. 7 प्लस 2 केलं तर 9 मिळतो. 19 प्लस 14 केलं तर 33
3 मिळतं. तसं बघायला गेलं तर काहीच रिलेशन नाही आहे. ठीक आहे. 17 प्राईम नंबर आहे पण 9 नाही आहे, 33 पण नाही आहे. सो ते पण रिलेशन नाही आहे. त्याच्यानंतर बघा वरचे जे न्यूमरेटर आहे ते सगळे स्मॉल आहेत, म्हणजे कशापेक्षा, त्याच्या डिनॉमिनेटरपेक्षा. मग आपण असाच नंबर शोधूयात इथे. हा डिनॉमिनेटर स्मॉल आहे, हा बिग आहे, हा स्मॉल आहे, हा स्मॉल आहे. सो ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूयात 523, 734 अँड 615. आता इथे पण बघा 5 - 2 केल्यावर 3 मिळत आहे, 7 - 3 केल्यावर 4 मिळत आहे, 6 - 1 केल्यावर 5 मिळत आहे. तसाच पुढचा नंबर शोधा. आता इथे 9 - 3 केलं तर किती होईल, 6. म्हणजे पहिलाच ऑप्शन आपल्याला मिळाला आन्सर. हा ऑप्शन मार्क करा. आता हे नंबर बघा 1348, 3712, 7836. आता हे सगळे इव्हन नंबर्स आहेत युनिट प्लेसला. सो हे सगळे 2 ने डिव्हिजिबल आहेत, पण खाली ऑप्शनमध्ये पण सगळे इव्हनच आहेत, ते पण सगळे 2 ने डिव्हिजिबल होतील, त्यामुळे तो ऑप्शन येणार नाही. 3 ने होतंय का आपण बघूयात. 3 + 1 इज 4, 4 + 4 इज 8, 8 + 8 इज 16. त्यामुळे हे 3 ने डिवाइड होणार नाही, म्हणजे हे पुढचे पण होणार नाहीत, किंवा झाले तरी एक नंबर त्यातला नाही आहे, त्यामुळे ते सिरीज आपल्याला तो पॅटर्न घेता येणार नाही. मग आता आपण 4 ने बघूयात, 4 ने डिवाइड होतील का. 48 हा 4 ने डिवाइड होतो का, होतो. जे 4चं तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल माहिती आहे ना, जे लास्ट 2 नंबर असतील म्हणजे युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला, ते जर 4 ने डिवाइड होत असतील तर तो होल नंबर 4 ने डिवाइड होतो. ठीक आहे. सो 48 डिवाइड होईल, 12 होईल का, होईल. 4 3 जा 12, 36, 4 9 जा 36. असाच आपल्याला नंबर शोधायचा आहे जो 4 ने डिवाइड होईल. मग इथे कुठला येईल बघा. 18 येतं का 4च्या टेबलमध्ये, नाही येत. सो 18 फर्स्ट ऑप्शन नाही. 34 येतं का, नाही. 42 येतं का, नाही. 76 येतं का. तर आता आपण करून बघू, कारण 4चा टेबल तुम्हाला 10 पर्यंतच माहिती आहे. ठीक आहे. आता इथे बघा 4 10 जा 40 आहे, पण 40 आपण टेबल फाइंड करताना काय करतो, त्याच्या पुढे आपण 4 ऍड करतो. म्हणजे 40 नंतर डायरेक्ट कुठला नंबर डिव्हिजिबल आहे 4 नी, 44 आहे, बरोबर. मग तसंच आता इथे बघूया, म्हणजे 42 नसेल, त्यामुळे थर्ड ऑप्शन पण नाही. मग हा फोर्थ ऑप्शनच असेल. इथे आपण 76ला 4 नी डिवाइड करून बघूयात. सो 4 1 जा 4, 4 1 जा 4, किती उरले इथे, 7 मधनं 4 गेले, 3 उरले. पुढचा नंबर काय तयार झाला, 36. सो 4 9 जा 36, म्हणजे 9. म्हणजे हा कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, म्हणजे रिमाइंडर उरते, किती उरते, रिमाइंडर 0. म्हणजे हा नंबर कम्प्लिटली 4 ने डिव्हिजिबल आहे. सो ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट नंबर बघा 65, 83 अँड 92. इथे बघा ह्या सगळ्यामध्ये रिलेशन बघा काय आहे. 6-5चं ऍडिशन केलं तर 11 मिळत आहे, 8 + 3 केल्यावर 11 मिळत आहे, 9 + 2 केल्यावर पण 11 मिळत आहे. खालचा नंबर तसा शोधा पुढचा कुठला आहे. 5 + 4 इज 9, 8 + 7 इज 15, 4 + 7 इज 11. सो ऑप्शन 3. नेक्स्ट नंबर बघा 257, 145, 82. आता हे पण तुम्ही नीट बघितलं तर स्क्वेअर नंबरमध्ये एक ऍड केला की हे नंबर मिळतात. म्हणजे 256 हा कशाचा स्क्वेअर आहे, 16चा. +1 केलं की 257 होत आहे. 144 आहे 12चा स्क्वेअर, +1 केलं की 145 मिळत आहे. तसंच 9चा स्क्वेअर आहे 81, +1 केलं की 82 मिळत आहे. मग पुढचा कुठला आहे बघा, लगेच पहिलाच नंबर आहे. 36 हा 6चा स्क्वेअर आहे, +1 केल्यावर काय मिळणार आहे, 37. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात 123, 252, 612. आता हा 2 ने डिवाइड हे 2 नंबर होतील, पण हा होणार नाही. मग 3 ने होतात का बघूयात. 3 + 2 इज 5, 5 + 1 इज 6, हा होतोय. 5 + 2 इज 7, 7 + 2 इज 9, हा होतोय. 1 + 2 इज 3, 3 + 6 इज 9, हा पण होतोय. आता पुढचा बघा कुठला आहे. 5 + 6 इज 11, 11 + 4 इज 15. सो हा होईल, त्याचं 15 येईल. सो फर्स्ट ऑप्शन येईल. पुढचा एकच आपण ट्राय करूयात. 7 + 1 इज 8, 8 + 3 इज 11, हा होणार नाही. त्याच्यानंतर बघा तुम्ही पुढचं करून बघा, ते पण 3 ने डिवाइड होत आहेत का नाही. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट नंबर बघूयात 973, 568 अँड 199. आता हे नंबर बघा 2 ऑड नंबर आहेत, एक इव्हन नंबर आहे. त्यातलं डिव्हिजन कशाने होत आहेत का. 9 + 9 इज 18, + 1 इज 19. त्यामुळे 3 ने हा नंबर डिवाइड होणार नाही. 8 + 6 इज 14, 14 + 5 इज 19. त्याच्यानंतर 9 + 3 13 + 7 इज 19. म्हणजे सगळ्याची ऍडिशन 19 येते, म्हणजे हे नंबर कुठल्याच नंबरने डिवाइड होणार नाही. ठीक आहे. सो आता खालचा पण ऑप्शन असा बघा की ज्याचे ऍडिशन केल्यावर 19 येत आहे.
सो इथे बघा 7 + 6 इज 13, 13 + 3 इज 16. सो हा येणार नाही. 7 + 4 इज 11, 11 + 8 इज 19. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा 39, 749 अँड 525. आता इथे नीट बघा. 3चा स्क्वेअर काय आहे 9, 7चा स्क्वेअर आहे 49, 5चा स्क्वेअर आहे 25. मग पुढचा तसाच नंबर शोधा. 6चा स्क्वेअर काय आहे 36. सो हे येणार नाही. 8चा स्क्वेअर किती आहे 64. सो हा नंबर येणार नाही. 9चा स्क्वेअर किती आहे 81. सो हा पण नंबर येणार नाही. 1चा स्क्वेअर काय आहे 1. सो ऑप्शन 4 इज करेक्ट. नेक्स्ट बघा 3/20, 10/6, 5/12. हे नंबर आपण जर स्मॉलेस्ट टर्मला आणायचे म्हणले तर आणता येणार नाहीत, कारण 3नी 20ला डिवाइड होणार नाही, 6नी 10ला होणार नाही आणि 5नी 12ला होणार नाही. मग काय रिलेशन आहे ह्याच्यामध्ये 3 × 20 केलं, ह्याचा आपण डिनॉमिनेटर बघितलं तर एक स्मॉल आहे, बाकी दोन्ही मोठे आहेत. सो ते पण रिलेशन येणार नाही. मग बघा 20 × 3 केल्यावर काय येतंय 60. 10 × 3 केल्यावर काय येतंय 60. 12 5 जा 60. मग आता खालचा नंबर असा शोधा ज्याचा आन्सर 60 येईल. सो इथे बघा 15 3 जा किती येतं 45. सो हे येणार नाही. पुढचं बघा हा पण ऑप्शन येणार नाही, कारण आता आपण बघितलं 12 5 जा 60 आहे. 15 4 जा किती येतं 60. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात 56, 12 अँड 110. आता इथे बघा सगळे इव्हन नंबर आहेत, पण खाली ऑप्शनमध्ये पण सगळे इव्हन नंबर आहेत. सो तो क्रायटेरिया येणार नाही, याचा सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर 56 कुठल्या टेबलमध्ये येतं. आता आपण कधी बघितलं 56 7 8 जा 56 आहे, ठीक आहे. 12 कधी येतं 3 4 जा 12. त्याच्यानंतर 110 कधी येतं 11 × 10 केलं तर, ठीक आहे. हे 3 ऑप्शन झाले. मग आता इथे जर तुम्ही नीट बघितलं तर 7 नंतर लगेच कुठला नंबर येतो 8, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं 56 येते. 3 नंतर लगेच कुठला नंबर येतो 4, जो त्याचं मल्टिप्लिकेशन केलं होतं 10 12. त्याच्यानंतर 10 नंतर कुठला नंबर येतो 11, तर त्याचं मल्टिप्लिकेशन येते 110. मग असाच आपल्याला नंबर बघायचा आहे ज्याचं कॉन्झिक्युटिव्ह नंबर, ह्याला काय म्हणतात कॉन्झिक्युटिव्ह नंबर, जो एका मागोमाग एक येतात. मग असंच आपल्याला खालचं बघायचं की कुठला नंबर आहे जो कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यावर येतं. 72 बघा 72 कधी येतं 8 9 जा 72, म्हणजे 8 नंतर लगेच 9 येतो आणि त्याचं मल्टिप्लिकेशन काय येतं 72. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा 21/16, 13/5 अँड 6/4. आता याच्यामध्ये रिलेशन काय आहे तर इथे बघा न्यूमरेटर सगळे मोठे आहेत आणि डिनॉमिनेटर सगळे स्मॉल आहेत. सो तसाच ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे की ज्याचा न्यूमरेटर इज बिग. सो ऑप्शन 4 17/13. सो 4 ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघा 712, 124, 908. चला नेक्स्ट नंबर बघा 712, 124, 908. तर आता हा इथे बघा हे सगळे इव्हन नंबर्स आहेत, हे सगळे 2ने डिवाइड होतील, पण खाली पण ऑप्शनला सगळे इव्हन नंबर्स आहेत. सो हे पण 2ने डिवाइड होतील. मग आपण 3ने बघूयात. 3ने डिवाइड होतील का हे 1 + 2 इज 3, 3 + 7 इज 10, म्हणजे 10 हा नंबर 3ने डिवाइड होणार नाही. सो हा ऑप्शन घेण्याचा अर्थ नाही. आपण आता 4ने बघूयात. तर 4ने आता मी सांगितलं डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे, शेवटचे 2 नंबर 4ने डिवाइड व्हायला पाहिजे. सो 12 होईल, 24 होईल आणि 8 पण होईल. मग खालती असा कुठला नंबर आहे जो 4ने डिवाइड होईल. येस, सो खालचा नंबर 32 हा 4च्या टेबलमध्ये येतो. सो ऑप्शन 4 इज करेक्ट. नेक्स्ट बघा 12, 89 अँड 45. तर इथे बघा 1 नंतर 2 येतं, 8 नंतर 9 येतं, 4 नंतर 5 येतं. माझा पुढचा कुठला नंबर आहे 3 नंतर 4. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात 1 3 अँड 7 9, 6 7 31, 17 अँड 83. तर ह्याच्यामध्ये रिलेशन काय आहे तर 13, हे जर तुम्ही नीट बघितलं तर हे सगळे प्राईम नंबर्स आहेत. जर 2-2च्या पेअर घेतल्या तर 13 79, 67 31 हे दोन्ही प्राईम नंबर आहेत. 17 83 हे पण प्राईम नंबर आहेत. मग पुढचा ऑप्शन कुठला असणार आहे इथे बघा 75 येणार नाही, 63 पण येणार नाही, 45 पण येणार नाही, 29 आहे प्राईम नंबर, 47 पण आहे प्राईम नंबर. सो हा ऑप्शन मार्क करा थर्ड. चला सो ऑप्शन थर्ड मार्क करा इथे. नेक्स्ट बघा 25 20, 62 73, 70 अँड 92. आता इथे बघा शेवटी 0 आहेत, पण हे हा एक ऑड नंबर आहे, हा इव्हन नंबर आहे, त्यामुळे हे 2ने डिवाइड होणार नाहीत. 3ने डिवाइड होत आहेत का बघा
2 plus 5 is 7, 7 plus 2 is 9. Yes, 6 plus 2 is 8, 8 plus 7 is 15, 15 plus 3 is 18. त्यामुळे हा पण होतोय. आणि 9 plus 2 is 11, 11 plus 7 is 18. म्हणजे मग असाच नंबर आपल्याला खाली शोधायचा आहे जो 3 किंवा 9 डिवाइड होईल. सो इथे बघा 8 plus 5 is 13, 13 plus 8 is 21. म्हणजे हाच नंबर डिवाइड होतोय पहिलाच. सो फर्स्ट त्याच्यानंतर 21 3 डिवाइड होतोय पण 9 होत नाहीये. इथे बघा 8 plus 2 is 10, 10 plus 2 is 12, 12 plus 3 is 15. हा पण 3 डिवाइड होतोय. हा पण 3 डिवाइड होतोय पण 9 होत नाहीये. ठीक आहे. 18 plus 6 is किती? 24. हा 3 डिवाइड होईल पण 9 होणार नाही. 8 plus 1 is 9 and 9 plus 9 म्हणजे 7 plus 2 is 9, 9 plus 9 is 18. म्हणजे हा नंबर 9 डिवाइड होतोय. सो ऑप्शन 4 मार्क करा इथे. कारण मग तुम्ही जर 3 जर म्हणलं तर मग हे 3 नंबर आपण ऑप्शन कसे घेणार ना आन्सर म्हणून. सो ऑप्शन 4. चला लास्ट वन बघूयात. 1 and 3/9, 3 and 2/6, 2 and 1/3. आता जसं आपण 1/4 बघितलं होतं तसं हे 1/3 आहे. म्हणजे 3 1 जा 3, 3 3 जा 9. म्हणजे ह्याचं काय येतं आन्सर 1 and 1/3. 3चं काय येतंय 3, 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजे 3 and 1/3 येतं ह्याचं पण. आणि हे ऑलरेडी 2 and 1/3 आहेच. मग आता इथे पुढचं बघा. फर्स्ट ऑप्शन बघा. 4 1 जा 4, 4 3 जा 12. म्हणजे पहिलाच ऑप्शन येत आहे आन्सर 5 and 1/3. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा. तर इथे आपला 9.3 एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला आवडलं असेल, कळलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.